हाय मित्रांनो, मी मसर सोडल्यात. बघा ही मसर आपली, ही मसर घेऊन असं नदीने निघालो. ही नदीने निघालो. आणि पाण्यात न घुसतात मसर मला लय ताप देते ती बरं का. ह्यांना इकडं वरल्या साईडला हाणलं तर ही जातात खाल्ल्याकडं जा. ह्यांना असंच मी नदीने चारायला घेऊन चाललोय. आता रानात जाऊन त्यांना बांधायचंय, पण ती काही येडेवणी करते ती नुसती पाण्यात घुसते ती आणि मला तिथे ताप. मी असा परत पाण्यात नसा आलो, असा निघालोय साईडला. ती अशाच पाण्यातच गेले ते दोघा. मग मी साईडने गेलो तोपर्यंत त्याला कडल निघते तिथं. त्यांना आपल्याला नदीला चाऱ्यात नेऊन बांधायचं या चारा खायसाठी. बघू आता निघत आल्या बाहेर. आता मी कडकडे थोडा जातो, मी त्यांना जेणेकरून बाहेर काढता येईल मला. पाण्यातून चालाय पण येणे पाय नव्हत्यात खाली, पाणी भरपूर चढलेलं वर. निघाल्या बाहेर म्हशी बघा खायला बघतात इथं. आता थोडं पुढं जायचं आपल्या रानातून, तिथं त्यांना बांधून टाकायचे. रेडी वर चल की, त्यांना काय कळणार सांगितलं. वर चल म्हणलं तर खाली चालते त्या. ही उजनी बॅकवॉटर वर इथं कलिंगडाचा फड चालू आहे. कलिंगडाचा फड आहे. चाललोय असंच आपण रानात. कोणी कडवाळ, कोणी मकवान केलेलं सगळं आहे इथं. मशीनच्या पुढे जवळ आलो मी. ह्या दोन्ही मशीनची सांगड घातली. ह्या इतक्या ताप देतात का नाही बघा. सांगड दिसते का बघा तुम्हाला. दोन्ही संगत चालतात. लय ताप देतात ह्या मशीन, त्याच्यामुळे ह्यांना सांगड घातली मी. बघा ह्यांची सांगड आहे. ह्या अजिबात ऐकत नाही तर ह्याला नदीला सराई घेऊन चाललोय आपण. हवा इकडे नदीच्या ह्या रानात सगळं कडवाळ केलेलं आहे. कडवाळ म्हणजे ज्वारी बरं का. ज्वारी टाकली इथं, मकाई, आणि इकडे ज्वारी. हवा सगळी नदीने मसर बांधलेली. इकडे एक जणाची गाईन म्हैस बांधली. इकडे हवा म्हशी बांधल्यात. पाणी हवा खडा इथं माती उचललेली, त्याच्यामुळे जास्त खडा झाला. इथं खड्यात आले पाणी. आणि वेगवेगळे पक्षी तिथं. लय पक्षी तेव्हा पुढं, तेव्हा पक्षी किती तिथं नदीच्याकडे सगळं पक्षीच बसलेलं इथं. इथं मसरा किती बांधलेत बघा. ती हाय मासवाल्याची कोप. मासं धरणारे पण लय येते तिथं. आता सकाळ असते ती. ह्या टायमाला कोणी नसतं ना इथं. मासं जर म्हणतात चिरापी, आता कटला पडलाय. रहू, मरळ, वाम सगळं मासं मिळते तिथं. आणि मेन म्हणजे आजच आम्ही रहू घेऊन आलोय 2 घरी खायला. आलं तिथं आपलं कडवाळ. आपलं कडवाळ ही एवढं जबर आलंय, मस्त आलंय. ही गुरु ह्याला लय खात्यान. पण विषय असा झालाय, पाणी फास्ट चालू आहे वर. मग ह्यानी पाण्याच्या रानात केलेलं आहे. पाण्यात जाईन शक्यता करून मला वाटतंय.
जर पाऊस थांबला, पाणी थांबलं तर राहील, नाहीतर मग गेलंच माझ्या पाण्यात. किती मस्त आलंय बा कडवळ. किती ह्याला गुरं खात्यान कमेंट मध्ये सांगा. तरी ह्या खालच्या रानात काही केलं नाही. कडवळ गेल्या वर्षी ह्यात केलतं आपण, मकवान केलतं. आणि ह्या रानात होती काकडी आणि इथं पुढं होती मका. रेड्या दोन्ही एकात घेतल्यात आपण बरं का. रेड्या शिरसोडीवरून आणल्यात एकात. बघा मका कसली, बघा बरं मका. तुम्ही म्हणताल काहीतरी म्हणतोय बाबा, काय सुद्धा नाही. कसलं मका नाही, कडवळ आहे. असलं कडवळ. नदीचा चारा खायला सगळा चाराच आहे. हरळी ही पाणी लय लांब होतं राव खाली. लय लय फास्ट आलंय पाणी आता हे. आणि मे महिन्यात पहिल्यांदा जितकं दहन भरलंय, ह्याच्या आधी कधीच भरलं नाही आधी. आम्हाला तर कळतंय असं नाही. लय पाणी आलंय म्हणजे काही. हवा किती पाणी दिसतंय बघा तुम्ही. हवा इकडं सगळे जनावरच. हवा जिकडे बघेन तिकडं सगळे जनावरच. आता आला आपलं रान पोरांनो. मग दाव कुठं ते बघायचंय मला. बघतो आणि हे रेड्या दोन्ही बांधून टाकतो. ह्यांना तर जाऊन देतो मी, दाव हुडाकतो अगोदर. चालतंय. बाय बाय मित्रांनो, भेटू नंतर. बाय.